पहिली क्वार्टर फायनल गोल्डन स्टार विरुद्ध प्रमोद इंग्लंड बंड्या बॉयज. स्ट्राइक वर असेल राहुल लोहार, काही कोण खेळाडू. त्याच्या साथीला नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय राज अविनाश कदम गोलंदाजी मार्क वर येतोय. कर्जत अमराई इथून बिलॉंग करणारा विजय पवार गोलंदाजी मार्क वर. जे मल्हार संघ आयोजित स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिली क्वार्टर फायनल. टेनिस cricket.in ची संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हर केली जाते. सामन्याला होते सुरुवात. विजय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. सरळ चेंडूने वळण घेतलं. एसटीच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. निदाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू तो देखील निर्धाव डॉट चेंडू होतोय. अच्छे चांगला चेंडू. चेंडू काढा घेतली होती पण सेकंड स्लिप मध्ये तिथे उपस्थित होता. गोल्डन स्टार संघ याच खेळपट्टीचा वापर करत असतो सरावादरम्यान. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अतिशय चांगला चेंडू होतो. पंच फिरतायत. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव फलकावं लागते. विजय गोलंदाजी मार्गवर आहे. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाणार. चेंडूने वेग घेतला. चेंडू थांबणार नाही. पंचांचा इशारा तो चौकार. पाच धावा फलकावर आहेत. जे मल्हार संघ आयोजित स्पर्धेचे पहिल्या दिवस आणि पहिल्या दिवसामधले पहिली क्वार्टर फायनल आपण अनुभवतोय. दोन बलाढ्य संघ या माथेरानच्या टेनिस पटलावर या दोन्ही संघाची दादागिरी राहिले. पण तो आयकॉनचा भरणा असलेली स्पर्धा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. विजय पवार गोलंदाजी मार्कवर. अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू भरला होता पण तशाच प्रकारे समाचार देखील घेतलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव फलकावर आले. आता स्ट्राइक वर स्थानिक खेळाडू राज अविनाश कदम. शारीरिक दुखापतीपासून थोडासा क्रिकेट पासून दूर राहिला. यावेळेला मात्र आपण या स्पर्धेमध्ये दरम्यान राजला देखील पाहतोय. चांगला चेंडू होता पण तो बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळते. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. राहुल मात्र आता स्ट्राइक वर असेल. चेंडू हवे ते अमितच्या बॅटीतून आलेला हा दर्जेदार षटकार. सहा चेंडूचा खेळ झाला. 13 धावा धावफलकावर आहे. स्वराज मात्र गोलंदाजी मार्ग येणार. दुसरं षटक मार्गस्थ होत आहे. स्वराज नवी मुंबई पासूनचा प्रवास का केला. आयकॉनच्या धर्तीवर या माथेरानच्या वीर हुतात्मा क्रीडा संकुलावर क्वार्टर फायनलचा थरार प्रेक्षक वर्ग अनुभवतोय. आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्ग सज्ज होईल तो स्वराज मात्रे.
दुसरं षटक मार्गस्थ होत आहे. 13 धावा धावफलकावर आहे आणि समोर तेवढंच तगडं आव्हान स्थानिक खेळाडू राज अविनाश कदम. गोलंदाज तयार आमच्यापासून काही अंतर दूर. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. 14 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. स्वराज गोलंदाजी मार्कवर आहे, स्ट्राईकवर आहे राज अविनाश कदम. फुलटा चेंडू होता, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. क्षेत्रक्षे चेंडू पंत येणार, चेंडू उचलणार, फेकणार. एकाच धावे समाधान. स्ट्राईकवर असेल आता आयकॉन खेळाडू अमित. गोलंदाजी मार्कवर आहे अमित, स्ट्राईकवर आहे. स्वराज गोलंदाजी मार्कवर. शरीराचा वेध घेतला आहे. चांगली गोलंदाजी करतोय. मला आयकॉन म्हणून या क्रीडांगणावर का दाखल केलाय? एक बलाढ्य संघ आहे. माथेरानच्या टेनिस क्रिकेट पटलावर या दोन्ही संघांची दादागिरी राहिले. प्रमोद पंड्याबाई संघाने एका स्पर्धेमध्ये विजेते स्थान निश्चित मिळवले. तो विजयाचा जल्लोष पुन्हा एकदा प्रमोद पंड्याबाई साजरा करणार का? परंतु गोल्डन स्टार संघ थोडासा मागे. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु त्याच्या डोक्यावर निघाला. क्षेत्ररक्षक नाहीये. चौकार येतोय. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या. एकोणीस धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा त्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. चेंडू हवेत आहे. पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष असेल. चौकार येतोय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 23. दुसरा षटक काहीसे मागणी पडते गोलंदाजी स्वराजाची. प्रत्येक चेंडूचा समाचार मात्र अमित घेतोय. आयकॉन खेळाडूची स्पर्धा. नामवंत आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये संधी मिळाली जाते. ऑल इंडिया आयकॉन. अच्छे चांगला चेंडू. बॅटची हलकीची कडा आहे, पण तो क्षेत्ररक्षक आहे तिथे. तेवीस धावा धावफलकावर आहे. दुसरे षटक मार्गस्थ आहे. स्वराज गोलंदाजी मार्कवर. अशीच्या दिशेने चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळालं. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 24 धावा. 12 चेंडूचा खेळ झाला. 24 धावा धावफलकावर आहे. सायंकाळचं सत्र ऐकूया एखादं गाणं डीजे योगेश यांच्याकडून.
मैदानाच्या दिशेने वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो विजय पवार गोलंदाजी मार्कवर. कर्जत पासून बिलॉंग करणारा विजय पवार गोलंदाजी मार्कवर आहे, परंतु औद्योगिक नगरी म्हणजे पिंपरी चिंचवड या शहराकडे पाहिलं जातं. त्या शहरातून प्रवास करणारा अमित तांबे मात्र स्ट्राईकवर असेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी देखील होतोय. पंचांचा इशारा येतोय चौकार. अठ्ठावीस धावा फलकावर. आला काप्य चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फटक शॉट मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडामध्ये चेंडू आला. चेंडू उचलणार, फेकणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु एकाच धावे समाधान. स्ट्राईकवर असेल राज अविनाश कदम, स्थानिक खेळाडू. 29 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विजय पवार नाही म्हटलं तर आजच्या दिवसामध्ये फलंदाजीमध्ये थोडासा मागे पडतोय, पण तो गोलंदाजीमध्ये आपला दमखम दाखवतोय. तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. समोर तेवढं तगडं आव्हान. राज अविनाश कदम, पहिली क्वार्टर फायनल. प्रमोद इलेन पांड्याबाई विरुद्ध गोल्ड स्टार संघ. शरीराचा वेध घेतलाय. स्ट्राईक वर पोहोचलाय मात्र ऐकवान खेळाडू अमित. पंचांचा इशारा येतोय लेग बाय. तीस धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकातील काहीशा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका. उंची तर मिळाले, लांबी मिळणार का? परंतु निश्चित मिळाले. एक दर्जाचा षटकार. चला बॉल द्यायचा. परिसीमेच्या पलीकडं हे आयोजनामध्ये अगदी झोकून दिलंय रवीने. जाऊया मॅचच्या दिशेने. 36 धावा धावफलकावर. एक दर्जेदार षटकार मात्र निश्चित पाहायला मिळाला. तो अमित या फलंदाजाकडून. विजय गोलंदाजी मार्कवर आहे. अतिशय चांगला चेंडू, पण तो पंच फिरतात. व्हाईट बॉल. 37 धावा धावफलकावर. वैयक्तिक 31 धावांवर खेळतोय तो अमित. 31 धावा. चेंडूने वेग घेतलाय. चौकार येतोय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या. 41 धावा. 41 धावा.
तो विजय पवारनी 2 षटकं फेकली, 12 चेंडू फेकले आणि 29 धावा खर्च केल्या. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर येतोय वैभव, गोलंदाजी मार्कवर समोर राज अविनाश कदम याचं तगडं आव्हान. चौथं षटक मार्गस्थ होत आहे. शरीराचा भेद घेतलाय. पंचांचा शेत लेग बाय. स्ट्राईक घेतला अमितने, विश्वासाने मात्र स्ट्राईक घेतलाय. पिंपरी चिंचवड पासूनचा मी प्रवास का केला याचं उत्तर मिळणार का? मॅचच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. आणि फलंदाज बाद झालाय. राजला मात्र परतावं लागेल. दोन्ही पंच चर्चा करतील, त्यानंतर त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तिसऱ्या अंपायर कडे निर्णय तिसऱ्या अंपायर कडे गेलाय. कोर्टामध्ये प्रलंबित आहे. युक्तिवाद ऐकला जाईल. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. चला तिसरे पंच.
चला राजा आउट झालाय. अविनाश कदम याला परतावं लागेल. नवीन खेळाडू गेला राहुल. पिंपरी चिंचवड पासूनचा प्रवास का केला या दोघांनी, याचं उत्तर द्यावा लागेल. गोलंदाज तयार. अतिशय चांगला चेंडू आणि त्याचा समाचार घेतलाय. षटकार येतोय. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 49 धावा धावफलकावर. वैयक्तिक 42 धावांवर खेळतो अमित तांबे. उलटा चेंडू फसलाय का. आशी चेंडू पासून भरपूर दूर राहिला, परंतु तो सांगतोय फेविकॉलचा हा जोड आहे, तुटेगा नाही. वैयक्तिक 41 धावांवर बाद झालाय. वैयक्तिक 41 धावांवर बाद झालाय तो अमित. नवीन खेळाडू चाललाय मिस्टर एमपीएल कुमार शेट्टी. नवीन खेळाडू आलाय मिस्टर एमपीएल कुमार शेट्टे. या षटकातील काहीशा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चेंडू हवेत आहे, फटका फसणार का. अशी चेंडू पासून भरपूर दूर गोलंदाजाने स्वतःने प्रयत्न केला, पण तो पोहोचण्या अगोदर चेंडू लँड झाला. या 2 धावा निश्चित मिळाल्या. या 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर लागल्या 51 धावा. धावफलकावर आहे. क्षेत्रक्षय आहे तिथे. अशी चेंडूच्या दिशेने जाणार. एकाच धावे समाधान. षटक घोषित झाले. 4 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 52 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ करण्यासाठी कोणाकडे गोलंदाजी देणार. चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर आलाय. विशाल गोलंदाजी मार्कवर आणि समोर तेवढं तगडं आव्हान कुमार शेट्टी याचं. नॉन स्ट्राईक एंडला असलेला खेळाडू जर स्ट्राईक मिळाला तर मोठे मोठे फटके येणार का, पण तो कुमार देखील कमी नाहीये, पण त्याला देखील मोठे मोठे फटके मारावे लागेल. 52 धावा धावफलकावर आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न होता आणि व्हाईट बॉल आणि त्याचबरोबर विकेट देखील मिळते.
दिनेश कदम आणि समोर तेवढंच तगडं आव्हान असेल राहुल लोहार याचं. या षटकातील काहीशा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठे मोठे फटके येणार का? का स्थानिक खेळाडू गोलंदाजी करत असताना ही विकेट मिळवणार? चेंडू हवे ते क्षेत्रक्षेत्र चेंडू पासून भरपूर दूर आहे, पण तू विकेट मिळते. बाहेर ज्या विकेटच्या शोधामध्ये गोल्डन स्टार संघ होता ती विकेट मात्र निश्चित मिळते. नवीन खेळाडू जातोय नयन सुतार आणि त्याच्या साथीला असेल 9 सेकंडला आपण पाहतोय राज दिनेश कदम. विशाल गोलंदाजी मार्गवर आहे आणि समोर तेवढंच तगडं आव्हान नयन सुतार याचं. धाव फलक मात्र थांबला गेलाय. निधाव चेंडू चला जास्त वेळ लावू नका. गोलंदाज तयार. चेंडू हवे ते फटका फसणार का? विजय पवार चेंडूच्या खाली पकडा झेल आणि जिंकेल क्रिकेटचा खेळ. नवीन खेळाडू जातोय तनु शिंदे. शाल गोलंदाजी मार्ग 2 सफलता निश्चित मिळाल्यात या गोलंदाजाला. शेवटच्या षटकातील काहीशा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव फलक मात्र तिथं स्थिरावलाय. 53 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि ही शर्यत मॅचची हलकीसी कडा क्षेत्ररक्षण चेंडूच्या दिशेने पण तो चेंडू क्षेत्ररक्षण खराब होतोय. चेंडूने वेग घेतलाय. चेंडू उचलणार फेकणार. राज तोपर्यंत पोहोचला देखील. पंच किती धावा? आमचा कॅमेरा आहे तुमच्याकडे. हा दुसऱ्या सत्राला मंगेशजी मोरे असतील. प्रेक्षक राजांची अपेक्षा आहे. गोलंदाज तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूने टप्पा मोठी उसळी घेतली.
58 धावा धावफलकावर आहे. 59 धावा कराव्या लागतील विजयासाठी त्या दुसऱ्या सत्रामध्ये. ती चेंडू आणि विजयासाठी 59 धावांचं लक्ष्य. पहिलं सत्र संपलं, दुसऱ्या सत्राकडे घेऊन चालतो. जे मल्हार संघ आयोजित स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिली क्वार्टर फायनल. पहिल्या सत्रामध्ये 58 धावा आल्या. 59 धावांचा पाठलाग करावा लागेल. तो गोल्डन स्टार संघाला पहिली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते. स्वराज मात्रे आयकॉन खेळाडू त्याच्या साथीला असेल स्थानिक खेळाडू सचिन बसमा. हे आयुष्य रणांगण जिंकायचं तर लढावं लागेल. स्वप्नांच्या मागे धावताना कष्टात जगावं लागेल. दररोज नवीन सूर्य उगवेल तुमच्या आयुष्यात. तुम्ही पुढे जात राहाल. एक दिवस यश तुमच्या पुढे नक्की झुकेल. पण तो कोणाच्या पारड्यामध्ये यश झुकणार? प्रमोद उलन पंड्या बॉईज की गोल्डन स्टार की प्रमोद उलन पंड्या बॉईज. या दोन संघांमधली ही पहिली क्वार्टर फायनल.
जाऊया मॅचच्या दिशेने. 3 चेंडू आणि 59 धावांचा पाठलाग. अमित तांबे गोलंदाजी मार्गवर. समोर तेवढंच तगडं आव्हान स्वराज मात्रेचं. अतिशय चांगला चेंडू होता. त्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना चौकार. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, परंतु त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातोय. दहा धावा धावफलकावर. प्रत्येक चेंडूचा समाचार घेतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार. 59 धावांचा पाठलाग करतोय तो गोलंदाज संघ. अगदी चेंडूला खोदून काढलंय. गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं. एकच धाव मिळते. 11 धावा धावफलकावर. बराच उशीर नॉन स्ट्राईकला असलेला मात्र सचिन आता स्ट्राईक घेईल. काय गोलंदाजी मार्गवर आहे. ऐकवान खेळाडू अमित तांबे. पिंपरी चिंचवड पासूनचा प्रवास का केला याचं उत्तर मात्र या गोलंदाजीमध्ये त्याला द्यावा लागेल. हळवारपणे चेंडू फेकला होता. गती परिवर्तन पाहायला मिळालं. निदाव चेंडूची सांगता होते. एक मोठं लक्ष, परंतु कुठली धाव संख्या तुम्हाला विजयाची हमी देत नाहीये आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष मात्र तुम्हाला निश्चित करावा लागेल. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडूने वेग घेतला. चेंडू थांबणार नाही. गोळीच्या वेगाने येतील या 4 धावा. तिचे थँक्यू. 15 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर आहे. कशी खराब गोलंदाजी होती अमित याची. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडूची गती कमी झाली. क्षेत्र घेणार चेंडूच्या दिशेने. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य होऊ शकतं. इतरांच्या पावला पाऊल चालण्यापेक्षा आयुष्यात असं काय करा की लोक आपोआप तुमच्या पावला पाऊल ठेवून चालतील. एक कागदाचे नाव देखील या वादळाला थांबवू शकते. 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागला 19 धावा. तिचे थँक्यू. 59 धावांचा पाठलाग करत असताना, पहिल्या 6 चेंडूचा खेळ करत असताना 19 धावा धावफलकावर लागल्यात. नवीन गोलंदाजी मार्गवर येईल तो राहुल लोहार.
पण तो समोर तेवढं तगडं आव्हान असेल स्वराज मात्रे याचं. गोलंदाज तयार. आणि वन बाउन्स चौकार येतोय. समाचार घेत असताना पुन्हा एकदा हळूवारपणे चेंडू फेकला होता. क्षेत्रशी चेंडू पण ते येणार. चेंडू उचलणार, फेकणार. एका धावे समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? धावसंख्या धावफलकावर लागल्या. 25 धावा धावफलकावर. आशिष परब, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर जरा माझ्यापर्यंत या. जोरदार अपील. पंचाचा आकाशाकडे. आशिष परब
आजच्या दिशेने चला सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. नवीन खेळाडू स्ट्राइक घेतोय अक्षय परब. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव फलकावर लागते. 26 धावा धाव फलकावर. 59 धावांचा पाठलाग करतोय. या स्पर्धेची पहिली क्वार्टर फायनल गोल्डन स्टार विरुद्ध प्रमोद पंड्या बॉईज संघ. 26 धावा धाव फलकावर आहे. अगदी चेंडूला खोदून काढले. क्षेत्रक्षक चेंडू पर्यंत जाणार. चेंडू उचलणार फेकणार. एकाच धावे समाधान. दोन्ही संघ बलाढ्य. कोणालाही पराभव स्वीकारायचा नाहीये. पण तो क्रिकेटचा नियम आहे. कोणाला तरी पराभव स्वीकारावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला करावा लागणारा संघर्ष. मी सुरुवातीला सांगितलं तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य असू शकतं. इतरांच्या पावला पाहून चालण्यापेक्षा आयुष्यात असं काय करा की लोक आपोआप तुमच्या पावला पाहून ठेवून चालतील. गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट. षटक घोषित झाले. धावसंख्या धाव फलकावर लागले 27 धावा. 27 धावा धाव फलकावर. 59 धावांचा पाठलाग करत असताना फास्ट खेळायचंय. 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज. 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज. चला टीम मीटिंग घेऊ नका. सूर्यनारायण काही वेळात परतीचा प्रवास करेल. चिटपाखरू आपल्या घराकडे जाईल आणि आपण तर माणसं आहोत. आपल्याला घरट्याकडे जावं लागेल. चला टीम मीटिंग नकोय. फार वेळ लावू नका. समीकरण असेल 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर येतोय अमित आणि स्ट्राइक वर असेल अक्षय. सव्या मॅचच्या दिशेने 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्सचा फटका मध्ये एक तो अपनी कत्ती या तो फिर सामने वाली की. अमित गोलंदाजी मार्गवर आहे. समोर तेवढं तगडा आव्हान अक्षय याचं. चेंडू हवेत आहे परंतु जेवढी उंची आणि विकेट मिळते. तनुज शिंदे मात्र सांगतोय पराभवाची कोणी केली चिंता. संघर्षाने पेटलेल्या वस्तीत जन्म झाला आमचा. आणि तनुज शिंदेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे संजय कदम यांच्याकडून.
आणि नवीन खेळाडू जातो आयकॉन खेळाडू विजय पवार, कर्जत अमराई पासून बिलॉंग करणारा. अशा दिवसामध्ये फलंदाजीमध्ये अपयशी ठरलाय. पोलाड या नावाने त्याला प्रसिद्धी आहे, कर्जत मधील पोलाड. पण तो आजच्या दिवसामध्ये या क्रीडांगणावर फलंदाजीमध्ये अपयशी ठरलाय. आणि या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये तो आपला दमखम दाखवणार का? गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पहिला चेंडूचा समाचार घेत असताना लांब लांब आणि फक्त लांब येतो या षटकार. थँक्यू डीजे. सुरुवातीच्या 2 मॅच मध्ये 0 बाद होणारा विजय पवार मात्र पहिल्या चेंडूचा समाचार घेताना षटकार साजरा करतोय. कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला होता. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला पकडण्याचा गोलंदाजाचा प्रयत्न होता. अगदी चेंडूला खोदून काढलं होतं. 34 धावा धावफलकावर. युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका. हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार आणि दोन्ही संघांना विजयाची गरज आहे. पण तो क्रिकेटचा नियम आहे, कोणाला तरी पराभव स्वीकारावा लागेल. आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामधली हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतोय. एक 2 बलाढ्य संघ, एका बाजूला असेल प्रमोद इंग्लंड मांड्या बॉईज आणि दुसऱ्या बाजूला असेल गोल्डन स्टार संघ. 2 आयकॉनच्या धर्तीवर स्पर्धा सुरू झाली. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये ही खेळपट्टी फलंदाजाच्या बाजूने जाणार का गोलंदाजी करत असताना गोलंदाजाच्या बाजूने जाईल. माथेरानच्या लाल माती खेळलेली ही खेळपट्टी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावफलकावर येते. 30 धावा धावफलकावर. चेंडूला आपटण्याचा प्रयत्न आता कुमार शेट्टी चेंडूच्या खाली, पण तो हा झेल सुटतोय. आधीच मी कर्जानी बेजार आणि उसनं मागतोय शेजार. या सणीत मध्ये कुमार शेट्टी कडून ही अपेक्षा नव्हती. या क्षणाला मात्र ही झेल होणं गरजेचं होतं. प्रत्येक विकेट तुम्हाला विजयाच्या दिशेने जिंकेल मात्र इथे क्रिकेट. हळवारपणे चेंडू फेकला होता. गोलंदाज मात्र आपली रणनीती आखतोय, व्हेरिएशन सादर करतोय. षटक घोषित झालंय. 3 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या. छत्तीस धाव. पिंपळाच्या रूपासारखं खडकावर देखील उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निश्चयाच्या वाटेवर चालता आला पाहिजे. वादळ काय येतील आणि जातील, पण तो पिंपळाच्या रूपासारखं खडकावर पाय ठेवून घट्टपणे उगवता आलं पाहिजे. जाऊया मॅचच्या दिशेने. चुकले आयुष्याचे गणित, मन मात्र चुकणार नाही. आले किती लाख वादळे, मी मात्र माघार घेणार नाही. ओरडून सांगेल जगाला, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. अरुण शेट्टी गोलंदाजी मार्कवर.
नॉन स्ट्राईकला असेल विजय, स्ट्राईक वर असेल सचिन. गोलंदाज सज्ज, अरुण शेट्टी गोलंदाजी मार्क वर. हाताने चेंडूला दिशा हाताला स्पर्श करून चेंडू निघून गेलाय. पण तू एक धाव निश्चित मिळाले. आता स्ट्राईक वर असेल विजय. तालुक्याचं गाव म्हणजे कर्जत आणि त्या कर्जत अमराई मधून बिलॉंग करणारा हा विजय पवार पोलाड या नावाने प्रसिद्धी असलेला. अकरा चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 11 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. अरुण शेट्टी गोलंदाजी मार्क वर आहे. समोर तगडं आव्हान विजय पवार याचं. अकरा चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. फसवा चेंडू टाकला. विजय पवारला देखील विचारात टाकले या गोलंदाजाने. पहिल्या 2 सामन्यामध्ये 0 बाद होणारा विजय पवार मात्र आता काहीसा चाचपट्यात खेळतोय. पण तो आयकॉन म्हणून मला का बोलवलं. पुन्हा एकदा डॉट चेंडू. विजयला काहीसा विचार करण्यामध्ये भाग पाडलं जात आहे. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य असू शकतं. इतरांच्या पावला पाऊल ठेवून चालण्यापेक्षा आयुष्यात असं काय करा की लोक आपोआप तुमच्या पावला पाऊल ठेवून जातील. एक कागदाचे नाव देखील या वादळाला थांबवू शकते. गोलंदाज तयार. आणि हा तिसरा चेंडू डॉट. स्थानिक खेळाडू सांगतो याच क्रीडांगणावर माझ्या गोलंदाजीवर स्थानिक पातळीवर खेळत असताना माझ्या संघाला मी विजय करून दिलाय. आणि हा विजय मात्र आयकॉन खेळाडू काहीसा चाचपटत खेळतोय. चेंडू हवे ते फटका पोचतोय का. नेन सुद्धा चेंडूच्या खाली आणि गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट मिळाले. समीकरण राहिले 7 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. इथून सुरुवात करू शकतो गोल्डन स्टार संघ. कारण की आशिष परब जातो स्ट्राईक वर. सात चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. आणि शेवटचा चेंडू देखील निर्धार. षटक घोषित झालंय. 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज असेल. एकच धाव फक्त खर्च केली अरुण शेट्टीने. एवढं निर्णायक गोलंदाजी केली ते अरुण शेट्टी. हे षटक जर आवडलं असेल तर अरुणच्या गोलंदाजीसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो. हा चैतन्य 6 चेंडू आणि 22.
स्थानिक गोलंदाज आणि स्थानिक फलंदाज असा काहीसा सामना असेल, कारण की स्ट्राईक वर असेल सचिन बासमा, नॉन स्ट्राईकला असेल आशिष. गोलंदाजी मार्ग देतोय कुमार शेट्टे. संगनायकाने चेंडू जेव्हा हातात दिला तेव्हा त्याला सांगितलं हा चेंडू नाही, ही मॅच तुझ्या हातामध्ये देतोय आणि तशा प्रकारची गोलंदाजी देखील तुला करावी लागेल. जिंदगी का अभिलाषा है, अलग ही उसकी परिभाषा है. जिंदगी का क्या कहना यारो, सवर गई तो जन्नत, बिगड़ गई तो तमाशा. सामन्याला होते सुरुवात. 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट, ज्याची भविष्यवाणी केली जात नाहीये. दोन्ही बलाढ्य संघ आहे. आयकॉनची स्पर्धा जरी असली तर आता प्रत्यक्षात लढत पाहायला मिळेल. कुमार शेट्टी त्याच्या विरोधात असेल सचिन बासमा. नॉस्ट्राईकला असलेला आशिष मात्र पाहायला मिळतोय. समीकरण पुन्हा पुन्हा एक पद सांगतो. 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. इथून देखील प्रमोद विलन बंड्याबाई संघ या सामन्यामध्ये आगीकूच करणार का? का गोल्डन स्टार संघ विजयाच्या दिशेने जात असताना हा विजय साजरा करणार का? गॅप सिलेक्शन चांगलं आहे. चेंडू वेग घेतला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाणार, चेंडू थांबवणार आणि निश्चितच 3 धावा घेतल्यात अगदी वेगाने. पाच चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. स्ट्राईक वर असेल आशिष. एखादा मोठा फटका येणार का? जर आला तर सामन्याचं चित्र पलटू शकतं. बॅटची कडा होता. यष्टीरक्षक मात्र चुकला. हा दबाव आहे. या दबावाला जुगारून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. या दबावाला जुगारून आशिषला देखील फलंदाजी करावी लागेल. याच क्रीडांगणाचा सरावादरम्यान वापर करतो तो गोल्डन स्टार संघ मात्र थोडासा मागे पडतोय. कुमार शेट्टे गोलंदाजी मार्गवर. समोर तेवढं तगडं आव्हान आशिष परब याचं. अतिशय चांगला चेंडू. पंचांचा इशारा. नो बॉल. पंचांचा नो बॉल. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू असेल फ्री. आयुष्य छान आहे थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या जगण्या शाने. काट्यातही फुलाची झुलती कमाने. उचलून घे हवं ते दुनिया दुकाने. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमाने. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. फ्रीटचा चेंडू. पंचांचं हेलिकॉप्टर आकाशामध्ये. 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. एक मोठा फटका मारण्याची संधी असेल फलंदाजाला. गोलंदाजी संधी देणार का? फ्रीटचा चेंडू. चेंडू हवेत. फटका फसलाय का? उंची तर निश्चित मिळाले पण तो क्षेत्राच्या चेंडूच्या खाली. फ्रीटचा चेंडू आहे. तीन चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक आहे गुणलेखक सर. ह्या चेंडूवर सारं काही निर्भर आहे. दबाव दबाव. ह्या दबावाला झुगारून गोलंदाजी करावी लागेल. अडचणीच्या काळामध्ये आधार शोधू नका. स्वतःला खंबीर बनवा. हा प्रेशर आहे. ह्या सामन्याचा प्रेशर आहे. 3 चेंडू 14 धावांची गरज. भयान शांतता.
उलटा चेंडू आणि त्याचा समाचार लांब लांब आणि फक्त लांब. हा चेंडू म्हणजे सर दोन चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. दोन चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. चुकले आयुष्याचे गणित मन मात्र चुकणार नाही. आली जर किती लाख वादळे माघार मी घेणार नाही. सांगेन जगाला ओरडून शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. गोलंदाज तयार. अगदी 20 पटी चेंडू ट्रॅव्हल झाला क्षेत्ररक्षक आणि 4 धावा. असेल नसेल कोणी तू सदा पंखात भरारी ठेव. येईल एक दिवस तुझाही. तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. एक चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 55 धावा धावफलकावर आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. एक चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. क्वार्टर फायनलचा थरार. आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे तनु शिंदे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि याच बरोबर विजय संपादन केलाय. अगदी लढत झगडत तो प्रमोद विलन बंडाभाई संघाने पराभवाला सामोरं जावं लागलं. ते गोल्डन स्टार संघाला. चला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय संजय कदम यांच्याकडून. तर जय मल्हार संघ आयोजित ही स्पर्धेचा पहिला दिवस. अंतिम लढत अगदी झुंज पाहायला मिळाली. विजय संपादन केला तो प्रमोद विलन बंडाभाई संघाने. आणि मॅन ऑफ द मॅच अमित ऐकॉन खेळाडू.